12 नोव्हेंबरला सकाळी उत्तराखंडमधील अंडर कन्स्ट्रक्शन टनेल कोलॅप्स झालं आणि दुर्दैवानं 41 कामगार त्या टनेलमध्ये अडकले. सरकारकडून या कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेले 16 दिवस अथक प्रयत्न चालू होते, ज्या प्रयत्नांना यश आलेलं आपल्याला दिसतंय. आता सरकारने या कामगारांना त्या टनेलमधून बाहेर काढण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब केला आणि प्रसंगी एका ऑस्ट्रेलियन अंडरग्राऊंड एक्सपर्टची सुद्धा या रेस्क्यू ऑपरेशनसाठी त्यांनी कन्सल्टंट म्हणून नेमणूक केलेली होती. जोशी मठानंतर हिमालयामध्ये घडलेल्या या दुसऱ्या घटनेनं हिमालयामधल्या एकूण विकासावरती, विकासाच्या गतीवरती आणि विकासाच्या पद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आपल्याला दिसून येत आहेत. विकास करताना पर्यावरणाचा दिला जाणारा बळी आणि एकूण भौगोलिक परिस्थितीकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष याने मात्र जगभरातल्या अभ्यासकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे, ज्याची चर्चा होणं गरजेचं आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत या घटनेची, या घटनेमागील कारणांची, तसंच हिमालयामध्ये या अशा घटना वारंवार का घडतायत याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता हा कोसळलेला अंडर कन्स्ट्रक्शनवाला टनेल आहे उत्तराखंडमध्ये आणि याचं नाव आहे सिलक्यारा. आणि हा टनेल 890 किलोमीटर लांब चारधाम प्रोजेक्टचा भाग आहे, ज्याच्याद्वारे 4 महत्त्वाची हिंदू देवस्थानं ही जोडली जाणार आहेत. या दुर्घटनेमध्ये जे 41 मजूर अडकलेत त्यांना बाहेर काढण्यासाठी जे प्रयत्न चालू होते त्यांना यश आलेलं आहे आणि मोठ्या अडचणी सुद्धा या सर्व प्रयत्नांमध्ये आलेल्या होत्या. उदाहरण जर का द्यायचं झालं तर या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी ड्रिल करण्यात येत होतं आणि नेमकं हे मेन ड्रिलिंग मशीन ब्रेकडाऊन झालं. आणि इतक्या अडचणी येण्यामागचं कारण काय हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासावरती सरकार फोकस करताना दिसतंय. मागील काही महिन्यापूर्वीच हिमालयामधील जोशी मठमध्ये घटना घडली होती, ज्यावेळेस तिथे घरांना आणि तिथल्या जमिनीला मोठ्या प्रमाणामध्ये तडे गेले होते आणि एकूणच तो भाग जो आहे हा लँडस्लाइड होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आता आपण टनेल का कोलॅप्स झालं यामागची कारण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा टनेल ज्या भागामध्ये आहे हा भाग लँडस्लाइड, भूकंप आणि पूर याला पूरक असा आहे. इथे वारंवार पूर येतात, यासोबतच भूकंपाच्या दृष्टीने हा फार धोकादायक असा भाग आहे. जिओलॉजिस्ट CP राजेंद्र यांच्यानुसार हिमालयामधला जो खडक आहे हा स्टेबल नाहीये, सर्वत्र एकसारखा नाहीये आणि मजबूत सुद्धा नाहीये. त्याच्यामुळे वी आर कॉन्स्टंटली विटनेसिंग डिझास्टर आफ्टर डिझास्टर असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हाच मुद्दा थोडासा आपण जर का अजून क्लिअर बघायचं म्हणलं तर आपल्याला हिमालयाचं स्थान लक्षात घेणं गरजेचं आहे. हिमालय हा आजच्या दिवशी जगातील सर्वात तरुण असा माउंटन आहे असं म्हणलं चालेल. सर्वात यंगेस्ट माउंटन रेंज ही आहे, जी 45 मिलियन वर्षांपूर्वी फॉर्म झाली. आणि यामागचं कारण काय होतं तर कोलिजन आणि फोल्डिंग ऑफ 2 कॉन्टिनेंटल प्लेट्स, म्हणजे इकडच्या बाजूनी आपली इंडिया प्लेट आली, इकडे युरेशियन प्लेट होती. ह्या दोन्ही प्लेट एकमेकांवरती धडकल्या आणि ह्याच्यामध्ये जो समुद्र होता त्या समुद्राचा गाळ जो आहे तो गाळ हिमालयाच्या स्वरूपात आपल्याला उभा राहिलेला दिसून येतोय. आणि ह्या प्लेट सातत्याने एकमेकाला घासत राहतात, या प्लेट एकमेकाला धडकत राहतात आणि म्हणूनच हा भाग भूकंप प्रवण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जिओलॉजिस्ट जे आहेत त्यांच्यानुसार उत्तर हिमालयामधला रॉक, त्यातल्या त्यात हा उत्तराखंड जिथे आहे तिथे सेडिमेंटरी रॉक आहे, त्यालाच आपण स्थरित खडक असं सुद्धा म्हणतो. आणि हा गाळापासून बनलेला खडक असतो. या खडकामध्ये कुठे माती असते, कुठे गाळ असतो, कुठे वाळू असते, तर कुठे दगडधोंडे सुद्धा असू शकतात. आता बघा, गाळ कुठून येतो समुद्रामध्ये तर नदीमधून येतो. नदीमध्ये गाळ कुठून येतो तर डोंगरांमधून जे काही तिथे एकूण इरोजन होत असतं त्याच्यामुळे नदीमध्ये हा सर्व गाळ येत असतो, तिथून समुद्रात. आणि हे ज्यावेळेस 2 कॉन्टिनेंट्स एकमेकावरती धडकले तर त्याच पद्धतीने हिमालयामध्ये माती, वाळू, कुठे दगड धोंडे हे सर्व जमा झालेलं आपल्याला दिसून येते. एकावरती एक थर साचून बनलेला असल्यामुळं याची स्ट्रेंथ सुद्धा कमी असते. कुठे स्ट्रेंथ कमी असते तर कुठे जास्त असते, ज्याच्यामुळे हिमालयाचा संपूर्ण भाग अनस्टेबल बनतो असं तज्ज्ञांचं मत आहे. याच भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो आणि सर्वाधिक बर्फ सुद्धा पडतो, ज्याच्यामुळे खडकाच्या वरचा जो भाग आहे त्याची सर्वाधिक झीज होते. आणि हा गाळाचा खडक असल्यानं पाण्याचा झिरपा सुद्धा या ठिकाणी जास्त आहे आणि म्हणूनच या हिमालयामध्ये
टनेल खोदणं हे धोकादायक बनतं. आता हेमंत ध्यानी म्हणून एक पर्यावरणवादी आहेत. त्यांच्यानुसार गेल्या 15-20 वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये हिमालयामध्ये टनेल बनतायत. ते म्हणतात, "दीज माउंटन्स आर नॉट बिल्ट फॉर सच मॅसिव्ह बिल्डिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर." म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बनण्यासाठी हे हिमालयाची माउंटन रेंज बनलेली नाहीये. ऑफिशियल डेटा जो आहे त्याच्यानुसार उत्तराखंडमध्ये याच वर्षभरामध्ये 1000हून अधिक वेळा लँडस्लाईड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 48 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. आता हे लँडस्लाईड होण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे, तर यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला पाऊस. हिमालयामधील जी टॉप सॉइल आहे, जमिनीचा वरचा जो थर आहे, हा संपूर्ण देशाशी तुलना करता तिप्पट गतीने वाहून जातोय आणि त्याच्यामुळे हा भाग अधिक धोकादायक बनतो. 2013 मधल्या केदारनाथच्या घटनेचे व्रण अजून ताजे असताना ही टनेलची दुर्घटना घडली आहे. त्याच्यामुळे हिमालयातल्या एकूण विकासावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं दिसून येते. सुप्रीम कोर्टाने या टनेल संदर्भात एक एक्सपर्ट कमिटी नेमली होती आणि त्यांनी नॅरोअर टनेल बनवण्याची शिफारस केली होती. म्हणजे टनेल बनवले जाणार होते मोठे आणि त्यांनी एक्सपर्ट कमिटीने शिफारस केली की छोटे टनेल बनवा. पण या शिफारशीकडे दुर्लक्ष केलं गेलं. मोठे टनेल बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ब्लास्ट करावा लागतो आणि त्याच्यामुळे सुद्धा या भागातला एकूण जो रॉक आहे तो अनस्टेबल बनला असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. आता बघा, आल्प्स वगैरे जे पर्वत आहेत युरोपमधले त्यांच्याशी तुलना करता हिमालय हा खूपच यंग आहे आणि अनस्टेबल आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. टनेल 5.5 ते 7 मीटर वाईड असणं अपेक्षित होतं, तसं एक्सपर्ट कमिटीने शिफारस सुद्धा करून झालेली होती. पण प्रत्यक्षामध्ये टनेल हे 12 मीटरचे बनवले गेले, जे की अनसायंटिफिक होतं असा सुद्धा आरोप तज्ज्ञांकडून केला जातोय. हिमालयाचा विकास करायचा आहे का? हो, निश्चितपणे विकास करायचा आहे आणि त्याच्याविषयी दुमत असण्याचं काही कारण नाहीये आणि उद्देश हा निश्चितपणे प्रामाणिक आहे. पण विज्ञानाकडे दुर्लक्ष केल्याची किंमत ही तिथल्या नागरिकांना मोजावी लागतीये, हे या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल. लार्ज स्केलवरती इन्फ्रास्ट्रक्चर जर का बनवायचं असेल हिमालयामध्ये, तर त्याच्यासाठी कटिंग करावं लागतं, टनेलिंग करावं लागतं, झाडे तोडावी लागतात. प्रसंगी तिथे राहणारी जी माणसं आहेत त्यांचं पुनर्वसन करावं लागतं. नदीचा जो प्रवाह आहे तो बदलावा लागतं आणि हे सर्व त्या सर्व विकासाच्या ह्याच्यामध्ये, त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्याच्यामध्ये अंतर्भूत असतं आणि यासाठी कायद्यानुसार एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण या पर्टिक्युलर 900 किलोमीटरचा जो हा प्रोजेक्ट आहे, चारधाम प्रोजेक्ट जो आहे, याच्यासाठी पळवाट शोधली गेली आणि ती सुद्धा खुद्द शासनानेच शोधली. या प्रोजेक्टला जे 900 किलोमीटरचा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट 53 छोट्या प्रोजेक्टमध्ये डिवाइड केला गेला. 100 किलोमीटरपेक्षा छोट्या साईजचे हे प्रोजेक्ट बनवले गेले, ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटसाठीचं अप्रूव्हल मिळायला त्यांना कोणत्याही पद्धतीची अडचण आली नाही. भारतामधील पर्यावरणाविषयीचे जे कायदे आहेत हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहेत, करेक्ट असे आहेत आणि ते काही कोणत्याही पद्धतीचं बंधन घालण्यासाठी नाहीयेत. हे कायदे तुम्हाला रोड बांधू नका किंवा टनेल बांधू नका असं म्हणत नाहीत. व्हॉट दे डू से टू फॉलो सायन्स, म्हणजे विज्ञान जे आहे त्याला फक्त तुम्ही फॉलो करा, त्याशिवाय हे सर्व करणं अशक्य आहे, हे त्यांना याच्यातून नमूद करायचंय. मोठ्या रोडमुळं, मोठ्या टनेलमुळं हिमालयातील स्थानिक जनतेचा फायदा होईल अशी अपेक्षा असताना या टनेलच्या एकूण ॲक्टिव्हिटीने किंवा हिमालयामध्ये जो काही मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतोय किंवा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जी जनता राहायला जाते, ते मोठ्या प्रमाणामध्ये जी घरं बांधतायत, त्या घरांसाठी एकूण जे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करावं लागतंय, याच्यामुळे उलट हा भाग अधिकाधिक धोकादायक बनत चाललेला आहे. हिमालयातील विकास जर का विज्ञानाचा हात सोडून करायला लागलो तर ही अशी दुर्घटना वारंवार घडत राहणार आहे आणि याच्याविषयी तज्ज्ञांमध्ये कोणतंही दुमत नाही. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.